यार आय एम लेट. ईशा आणि समीदा माझी खाली वाट बघतायत. तर तुला माहितीये आज ना समीदाला सुट्टी आहे, ती पण येते आमच्या सोबत वॉकला. आणि ना आजपासून आम्ही तिघी जणी सेम डाएट करणार आहोत. आम्ही फक्त सूप किंवा व्हेजीज किंवा सॅलड किंवा फ्रुट्स वगैरे एवढंच खाणार आहोत माहितीये. आणि प्लस मी 6000 स्टेप चालणार आहे. मी हे ट्रॅक करायला ना मी एक मस्त ऍप डाउनलोड केलंय. सी दिस. याच्यात मी सगळं माझं डाएट पण टाकणार आणि माझे स्टेप्स सगळे ट्रॅक करणार आहे. तुला किती कूल आहे बघ ना प्लीज. काय तर लक्ष कुठे? तुझ्याशी बोलतेय ना मी. सॉरी, काय म्हणत होतीस? अय्यो ओके. कसला विचार करतोस एवढा? डोंट टेल मी तू परत राधिकाचा विचार करतोस. का आता काय झालं परत? अगं काय नाही, त्या आनंदने जे काही मला सुनावलंय ना ते माझ्या मनातून जात नाही. माझा इगो हर्ट केलाय त्याने. कोणाच्याही बोलण्याचं काय वाईट वाटून घेतोस रे तू? हॅपी मॅनचं काय वाईट वाटून घ्यायचंय? तसाही तो खादाड खाऊच. खाण्याशिवाय दुसरं काही सुचतं का त्याला? वेट बघितलं किती वाढले त्याचं. शनाया, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. आनंद मला म्हणाला ही जी डील आपली झालीये ती फक्त आणि फक्त राधिकामुळे झालीये. तिचं जेवण त्या लोकांना आवडलं म्हणून झालीये. म्हणजे मी केलं त्याचं काहीच नाही याच्यामध्ये. ओ कम ऑन यार, दॅट्स इम्पॉसिबल. सगळ्यांना माहितीये तुझ्या टॅलेंटमुळे झालंय म्हणून. प्लस आय नो दॅट. बाकीच्यांचा विचार का करतोयस तू? हो, पण बाकीचे डोक्यानं विचार करत नाहीत ना शनाया. तिथे प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा आहे की हे जे डील झालंय ते गुरु सरांची बायको आली म्हणून झालं, त्यांचं जेवण आवडलं म्हणून झालं. साधी डबे देणारी गृहिणी, त्याच्यात तू तिला मेनू बदलून दिलास तरी त्यातनही मार्ग काढला तिने. मला कधी वाटलंही नव्हतं तिच्यामध्ये एवढा स्पार्क असेल म्हणून. ई गॅरी प्लीजच यार. जेवण करण्यात कसला आलाय स्पार्क? ये सोसायटीच्या आणि किचनच्या बाहेर डोकं चालत नाही तिचं अजिबात. तर जाऊ दे. ऐक ना, माझी वाट बघताय दोघ जणी खाली. मी पळते आता. ओके? आणि तू नको काळजी करू. ठीक आहे? मी निघते. बाय. अगं पण तू ऑफिसला नाही येणार? नाही, उद्या बघू ना. चल मी निघते लवकर. ओके? बाय. सी यू. काळजी घे. बाय. तू मला टिफिन खा. तू पण माझा टिफिन खा. मी केक आणलाय. तुला आवडतो ना? हो, मला खूपच आवडतो. केक खायला पाहिजे याला नुसता. बाबा शूज निघाला. हे श्लोकचे बाबा रोज सोलायला येतात. पण माझे बाबा इकडे राहत नाही. माझे बाबा तर इथेच राहतात, पण त्याचे सोलायला नाही येत. मला सगळे चिडवतात. मला पण चिडवतात. नेहा, मला आपण लक्ष नाही द्यायचं. हो. आई तर येते ना रोजच्या रोज सोडायला, मग काहून असा विचार करायचा? हो ना अथर्व? हो. आजपासून मी असे कधीच नाही बोलला. अरे अथर्व. हॅलो बाबा. बाबा मला सोलायला येतात. चल मी सोडतो तुला आणि नेहाला सुद्धा. चल. अथर्व नको. बस आली, चला. मस्ती करू नको हं?
गेला का गुरुनाथ? चिडले असतील. चिडू दे. रेवती, मी अथर्वला यांच्यापासून तोडतीये का ग? अजिबात नाही. आणि भलते चलते विचार करू नकोस. चल. आता हे बघ ना रेवती, अथर्वला त्याच्या बाबांबरोबर शाळेत जायचं होतं. नाही जाऊ दिलं मी. पाठवलं असतं काय फरक पडणार होता? कधी कधी ना आपण आपल्या पोरांना गृहीतच धरतो, त्यांना वडिलांच्या प्रेमात. तू इथे काय करतोयस? माझं ऐकून तर घे तू जा इथून प्लीज. प्लीज. रेवती प्लीज, फक्त 1 मिनिट. कोण आहे तू? मध्ये पडू नकोस. कोणाशी बोलतायत दोघी? लप 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 लप. रेवती, मी पुन्हा एकदा तुला रिक्वेस्ट करायला आलोय. मला फक्त एकदा नेहाला भेटू दे. मला तिला डोळे भरून पाहायचं आहे ग. म्हणजे हे रेवतीचा एक्स हसबंड. प्लीज मला नेहाला भेटायचं, सांगा ना तिला. तुमची खास मैत्रीण आहे ना ती, ऐकेल तुमचं. मला फक्त एकदा नेहाला भेटायचं, फक्त एकदा. तू जा इथून प्लीज. आणि नेहाला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हे बघ रेवती, तू आपलं नातं तोडलंस, पण माझं आणि नेहाचं जे नातं आहे ते तू का तोडू पाहतेस? अगं मी बाप आहे तिचा. हो, स्ट्रेंज. बाप आहेस मग आत्ता आठवण आली मुलीची? हे बघ, आपल्यातले वाद सध्या बाजूला ठेव प्लीज. आय रिक्वेस्ट यू. तू म्हणाली होतीस ना नेहाला भेटायचं नाही. मी नाही भेटलो इतके वर्ष, पण मला सुद्धा मन आहे, मला सुद्धा भावना आहेत. नाही राहुलं म्हणून आज आलो तिला बघायला, तर तू तेही नाही म्हणतेस. तू जा इथून आणि नेहाला भेटायचा प्रयत्न करू नकोस. रेवती, तू नाही पाहिलंस नेहा मला पाहून किती खुश झाली ते. तू भेटलास तिला? तू जर परत तिला भेटायचा प्रयत्न केलास ना, तर खबरदार. तिला भेटण्याचा हक्क तू केव्हाच गमावलास.